लोक म्हणतात भारताला हिंदू राष्ट्र बनवायचंय. काय कराल हिंदू राष्ट्र बनवून? तुमचा संविधानच वेदांत आहे. कुठून आलं आहे संविधान? समजून तरी घ्या की भले त्यात हे लिहिलं नाहीये की हे वाक्य या उपनिषदातून घेतलंय, पण ते स्वतःमध्येच एक उपनिषद आहे. फक्त रेफरन्स द्यायचं बाकी राहिलं होतं आणि तो दिला तर मग लोक भडकतील, म्हणतील हा तर धार्मिक ग्रंथ झाला. तो धार्मिक ग्रंथच आहे. नाहीतर सांगा बंधुत्व मनुष्यात कसं येईल? फ्रॅटर्निटी कुठून येईल? ज्या गोष्टीला तुमचं संविधान सांगतोय ना ते सामान्य माणसाला पेलवणारच नाही. प्रत्येक तऱ्हेचं स्वातंत्र्य तुमचं संविधान तुम्हाला देतोय. कितीतरी प्रकारचे फ्रीडम्स आहेत ते सविस्तर लिहून सांगतोय. ही केवढी मोठी गोष्ट आहे फ्रीडम, जी एक उच्चतम आध्यात्मिक गोष्ट आहे ना. आणि बघा तुमचं संविधान त्याला किती महत्व देतोय. भारत जर आध्यात्मिक देश नसता तर भारताचं संविधान सुद्धा तसं नसतं जसं की ते आज आहे. लोकांना वाटतं की नाही संविधान तर आमचं जगभरातल्या इतर कॉन्स्टिट्यूशन पासून प्रेरित आहे. नाही, तुमचं संविधान तुमच्या मातीतून उगवलाय वेडे हो. नाहीतर आपण रिपब्लिक कसे बनलो असतो? तिथे तर आज सगळ्यात क्वीन बसलेली आहे. आम्ही म्हटलं इथे किंग क्वीन तसलं काही नाही. आम्ही खरे प्रजासत्ताक आहोत.